आता या दिवसात तुला स्वतःची आणि तुझ्या वाढणाऱ्या बाळाची खूप काळजी घ्यायची आहे. वेळोवेळी औषध आणि आहार तितकाच महत्वाचा आहे. सानिका, एनी प्रॉब्लेम? हे मी एवढं सांगते तरी तू गप्पच आहेस. बोल. डॉक्टर, मला हे मूल नकोय. मला अबॉर्शन करायचं. ॲबॉर्शन? अगं पण का? पण नेमकं कारण काय आहे? आणि हा निर्णय का घेतेस तू? तुझ्यासोबत कोणी आलंय का? तुझी आई किंवा मिस्टर वगैरे? हे बघ, तू त्यांना बोलावून घे. मला त्यांच्याशी बोलावं लागेल. तुझ्या मिस्टरांचं नाव नाही टाकलंय. तुझं लग्न झालं नाहीये का अजून? म्हणजे लग्न न होताच तू? डॉक्टर प्लीज, मी हे मूल नाही वाढवू शकत. तुम्हीच माझी मदत करू शकता. प्लीज काहीतरी करा, प्लीज डॉक्टर. आय एम सॉरी सानिका. अगं तुझी कंडिशन पाहता हे ऑपरेशन करणं आता अजिबात शक्य नाहीये. आणि यासाठी एक साक्षीदार लागेल. आणि साक्षीदार जरी भेटला ना तरी सुद्धा तुझ्या मेडिकल रिपोर्टनुसार तुझ्या शरीरात रक्ताची कमतरता आहे. अगं भयंकर विकनेस आहे तुला. आणि अशा या अशक्तपणामध्ये तुझं जर ॲबॉर्शन केलं आपण तर तुझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. नाही सानिका, मी हे ॲबॉर्शन नाही करू शकत. आय एम सॉरी. आपण अजूनच किती वेळ वाट बघायची आहे? माझ्या मुलीचा काहीच पत्ता नाही हो. तुम्ही ना तुम्ही मगाशी त्या अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल आला होता ना, त्या नंबरला फोन लावा आणि त्यांना स्पष्ट सांगा आत्ताच्या आत्ता तुम्हाला तुमच्या बहिणीशी बोलायचं. घ्या. अपर्णा, तू समजून घे ना ग मला. ती नंदा का नाही बोलणार आपल्याशी? ती ना अशीच आपल्याला झुलवत ठेवणार. ही बाई स्वतःच्या सख्या भावाला त्याच्याच मुलीच्या जीवाची धमकी देऊन अशी स्वतःच्या तालावर नाचवू शकते ना. ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते ग. आपण त्यांना पुन्हा ग्वाही देऊया. त्यांना स्पष्ट सांगूया काही झालं तरी आम्ही दौलतरावांच्या चोरीच्या पुराव्याबद्दल कोणालाच नाही सांगणार. शपथ, कोणालाच नाही सांगणार. पण माझ्या मुलीला इकडे पाठवा हो. हो, तिला का आणि कशासाठी आपल्यापासून दूर ठेवली आहे? त्या पोरीचा काय गुन्हा आहे? नाहीच आहे. काय शुभू तिथं पोचला? अरे पर त्याच्या आधी त्या घनश्यामचा गेम तमाम करायचा होता. सांगितलं होतं की नाही तुला? हा, का जिथं सोडला वे? अहो, मी त्याला मारणारच होतो, पण त्या आधीच तो शुभू तिथे पोहोचला होता. आता शुभू मोर मी त्याला कसं मारणार? आणि शुभू किती वाईट आहे हे तुम्हाला ठाऊक आहे ना. मी जर प्रयत्न जरी केला असता ना तर शुभूने माझाच गेम वाजवला असता. ए, त्यो काय वाघ आहे का तवा? हा, तुला काय त्यांनी खाल्लं असतं वय? हे काही नाही, आत्ताच्या आत्ता जायचं आणि त्याचा गेम तमाम करायचा. आला का ध्यानात? नाही साहेब, ते आता शक्य नाही. काय काय शक्य नाही? अहो, आता गोळी चालवली तर इथं मीच पकडलो जाईल. आजूबाजूला पाळायची बी जागा नाही. अहो, मी काय बी करू शकतो, पण त्या शुभू संगत पंगा नाही घेऊ शकत. ए, हो पाटील साहेब, काय झालं? एवढं कशाला रागवलं सा? रागून तर काय करू शिकते? हा, माझा एक बी माणूस ना कामाचा नाही. असं काय केलं तुमच्या माणसानं? काय केलं? त्याला म्हणलं त्या घनश्यामला संपीव, पण त्याच्या आधी तो शुभू पोचला. होय, आता मला सांग काय करायचं आम्ही? हा, वाट लागली की हो. नाही, भूषवणी जर त्याला पोलिसात घेऊन गेले का नाही, समजा खेळ खाल्लास, अलकनंदा मॅडमचा खेळ खाल्लास होईल. विश्वंभर साहेब तर त्यासनी धक्के मारून घराबाहेर काढतील. आणि त्यांनी जर तुमचं नाव घेतलं का नाही, मग काय सुट्टी नसते. विश्वंभर साहेब का नाही जखमी वाघासारखे झालेत. डायरेक्ट झडप घालतील तुमच्यावर, तुमच्या चिंध्यासारखं. बोला, शुभंकरच्या बाबांबद्दल तुम्हाला काय सांगायचं होतं? म्हणजे
अशी कुठली अर्जन्सी आली आणि तुम्हाला पुरावा दाखवायचा होता? काय होतं ते? शुभूच्या बाबांवर चोरीचा खोटा आळ लावला गेला आणि हे काम तुमच्याच पोलीस चौकीतल्या घनश्याम हवालदाराने केले. हो, त्यानेच त्या दिवशी तो हार शुभूच्या बाबांच्या पिशवीत टाकला होता. हवालदार घनश्याम? हो, ते कोल्हापूर सोडून पळून जाणार होते. मी कसं बसं त्यांना थांबवलं. आधी तर काहीच सांगत नव्हते, पण मग मी माझ्या भाषेत त्यांना प्रश्न विचारल्यावर सगळं कबूल केलं. पण घनश्याम हवालदार का करेल हे सगळं? कोणीतरी सांगत असेल म्हणून करत असेल ना कदाचित. बरोबर, त्यांनी हे सगळं आत्याच्या सांगण्यावरनं केलं होतं. काय? अलकनंदा मॅडम? हो, अहो पण हे कसं शक्य आहे श्रावणी? ते आता तुमच्या आत्या आहेत ना, आणि तुमच्या घरातलीच व्यक्ती असं का करेल? मुळात दौलतरावांवर इतका नीच आरोप करण्याआधी त्यांच्याकडे काहीतरी मोटिव्ह तर पाहिजे. त्या का करतील असं? काय ना, आत्याचा शुभूवर खूप जुना आणि खूप भयंकर राग आहे. कारण तो तिच्या सगळ्यात चुकीच्या कामांना विरोध करत आलाय. तिचा इगो दुखायला गेलाय, दुसरं काही नाही. तिला काहीतरी करून शुभूवर सूड उगवायचा होता आणि म्हणूनच तिने शुभूच्या बाबांना अडकवलं आणि तिचा हेतू साध्य केला. पण रुद्र सर, आता पुरावा पुरेसा आहे ना, म्हणजे आत्याला अटक करण्यासाठी? हो, नक्कीच नक्कीच श्रावणी. थँक्यू सो मच. मला तुमच्याकडनं ह्याच उत्तराची अपेक्षा होती. मग आता मी पटकन जाते, घनश्याम काकांना घेते, तुमच्या पोलीस स्टेशनला येते. तुम्ही त्यांची साक्ष लिहून घ्या, काय ती चार्जशीट फाईल करा आणि लवकरात लवकर जो खरा गुन्हेगार आहे ना त्याला बेड्या ठोका. श्रावणी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कोणालाच सोडणार नाही. ओके?